हो, नमस्कार. एज्युकेशन हब MS-23. आजचा जो मी टॉपिक घेणार आहे तो एस-सी-एफ आणि एल-सी-एफ आपल्याला 4th स्टँडर्ड आणि 7th स्टँडर्डला स्कॉलरशिपमध्ये विचारले जातात सर्वात महत्त्वाचं. आता बघा, एस-सी-एफ आणि एल-सी-एफ म्हणजे नेमकं काय? त्याच्यामध्ये हायर कॉमन फॅक्टर आणि लोएस्ट कॉमन मल्टिप्लाय. आता मला सांगा, एस-सी-एफचा जो मिनिंग होतो याच्यामध्ये कॉमन फॅक्टरचा गुणाकार केला जातो, याच्यामध्ये कॉमन आणि अनकॉमनचा या ठिकाणी गुणाकार केला जातो. त्यालाच एस-सी-एफ आणि एल-सी-एफ असं म्हटलं जातं. बघा, सर्वात महत्त्वाचं आपल्याला 8 आणि 6चा तुम्हाला एस-सी-एफ काढायचा असेल तो कसा काढायचा सर्वात महत्त्वाचं. आपल्याला त्याचे फॅक्टर काढावं लागतं, म्हणजे 8चे फॅक्टर म्हणजे कमीत कमी संख्येने याचे फॅक्टर काढावे. हे 2 2च्या 8च्या नेहमी 4, 2च्या नेहमी 2 2चा 2, त्याच्यानंतर 2, हा झाला त्याचे फॅक्टर वगैरे. आता 6चे फॅक्टर 2 म्हणजे किती? 2 6, 3 1 3. सर्वात महत्त्वाचं 8चे फॅक्टर 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि 6चे फॅक्टर बरोबर 2 गुणिले 3. मग याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो कॉमन फॅक्टर आहे त्याच्यामध्ये ही जोडी, म्हणजे जर जो कोण एस-सी-एफ आहे, एस-सी-एफ बरोबर हा झाला एस-सी-एफ 2 आला. याच्यामध्ये 8 आणि 6चा एस-सी-एफ आला. आता आता एल-सी-एम बघू आपण. आता याचाच एल-सी-एम करू शकतो आपण. एल-सी-एम म्हणजे किती? 8 आणि चा फॅक्टर 2 गुणिले 2 गुणिले 2, त्याच्यानंतर 6 2 गुणिले 3. मग याच्यामध्ये हा कॉमन आपण या ठिकाणी घेतला बरोबर 2. आता राहिले शिल्लक कोणते? हे 2 गुणिले 2 गुणिले 3, म्हणजे याचा मल्टिप्लाय करून टाकायचा, म्हणजे किती? 4 गुणिले किती? 6 म्हणजे किती? 6 चौक 24. म्हणजे एल-सी-एम किती आला या ठिकाणी? 24 आला आणि एस-सी-एफ किती आला? 2 आला. अशा पद्धतीने तुम्ही फॅक्टर काढून एल-सी-एम आणि एस-सी-एफ काढू शकता. सर्वात महत्त्वाचं की कॉमन फॅक्टर, त्याच्यामध्ये कॉमन अनकॉमन फॅक्टरचा गुणाकार म्हणजे एल-सी-एम, कॉमन फॅक्टरचा गुणाकार म्हणजे काय? एस-सी-एफ. अशा पद्धतीने तुम्ही शॉर्टकट तुम्ही घरी करू शकता आणि तुम्ही हे फास्ट सुद्धा करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.